नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत सराफ, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी, सैनिक शास्त्र विभाग, BA तृतीय वर्षाच्या भारताचे संरक्षण धोरण या प्रकरणासंदर्भात आज मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे। भारताच्या संरक्षण धोरणाच्या संदर्भात यापूर्वी मी भारताचे संरक्षण धोरण, त्याची भूमिका काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि भारताच्या संरक्षण धोरणाची काही उद्दिष्टे या 2 व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून आपल्यासमोर मी सांगितलेली आहेत। आज आपल्यासमोर भारताच्या संरक्षण धोरणाची उर्वरित उद्दिष्टे या संदर्भात मी PPT लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधत आहे। मुळात संरक्षण धोरण काय आणि संरक्षण धोरणाची भूमिका नेमकी कशी असायला पाहिजे या संदर्भात मी सुरुवातीलाच आपल्यासोबत चर्चा केलेली आहे। कोणत्याही देशाचे संरक्षण धोरण त्या देशाच्या परराष्ट्रीय धोरणावर अवलंबून असते आणि मग परराष्ट्र धोरणाची भूमिका काय की आपल्या राष्ट्राचे हित कशामध्ये आहे ते पाहून विविध राष्ट्रांसोबत करार करणे, विविध राष्ट्रांसोबत संबंध निर्माण करणे, पण त्या हिताच्या संरक्षणाची भूमिका ही प्रामुख्याने संरक्षण धोरणामध्ये समाविष्ट असते। म्हणूनच भारताच्या संरक्षण धोरणाची उर्वरित उद्दिष्टे बघताना आपल्याला काही गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल। ते म्हणजे काय तर भारताची असणारी शेजारील राष्ट्रे, भारताचे अंतराळ क्षेत्र, भारताचे सार्कमधील सदस्य राष्ट्र या सर्व गोष्टींचा संदर्भ भारताच्या संरक्षण धोरणाशी कशा प्रकारे निगडित आहे आणि भारताच्या संरक्षण धोरणाची उद्दिष्टे ही त्या भूमिकेला अनुसरून कशा प्रकारे आहेत याचे विश्लेषण या PPT लेक्चर्समध्ये मी आपल्यासमोर करणार आहे। त्यामध्ये सर्वप्रथम बघू भारताच्या हवाई सीमा, अंतराळ क्षेत्रात सुरक्षिततेला धोका पोहोचू शकेल अशा कारवायांना प्रतिबंध करणे, म्हणजे भारताचे हवाई क्षेत्र आणि अंतराळ क्षेत्र सुरक्षित ठेवणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। भारताच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी हवाई दल सक्षम करणे, हवाई दलाच्या माध्यमातून भारताच्या हवाई सीमा ह्या मजबूत करणे ही भूमिका त्यामागे आहे। तर अंतराळ क्षेत्र म्हणजे काय तर भारतानं स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या अंतराळ क्षेत्रामध्ये आपली वेगवेगळी उपग्रह पाठवलेली आहेत। भारताची दळणवळण यंत्रणा, संचार यंत्रणा, भारताच्या नागरी कार्यासाठी उपयोगात येणारी उपग्रह, लष्करी कार्यासाठी येणारी उपग्रह ही इस्रो या संस्थेच्या माध्यमातून अवकाशामध्ये सोडली जातात। इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आता विक्रम साराभाई रिसर्च ऑर्गनायझेशन या नावाने देखील ओळखण्यात येतं। तर आपल्या अंतराळ क्षेत्रामध्ये असणारी जे वेगवेगळे उपग्रह आहेत त्या उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला हवामानाविषयी, शेतीविषयी, त्यानंतर वेगवेगळ्या संचार यंत्रणेविषयी अनेक प्रकारची माहिती, अनेक प्रकारची सुरक्षितता ही निर्माण होऊ शकते। 1980च्या दशकामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये स्टार वॉर्स म्हणजे ज्याला अंतराळ युद्ध असं आपण म्हणतो हे सुरू होण्याचा धोका निर्माण झाला होता। त्यानंतर अनेक राष्ट्रांनी ज्यांच्याकडे तशी प्रकारची क्षमता आहे त्या राष्ट्रांनी अंतराळ क्षेत्रामध्ये आपली सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले दिसून येतात। यापैकीच एक म्हणजे चीन, जे आपलं शेजारील राष्ट्र आहे आणि भविष्यकाळात चीनसोबत जर संघर्ष झाला तर चीन आपली दळणवळण यंत्रणा आणि भारतातील संचार यंत्रणा ही याला धोका पोहोचवण्यासाठी अंतराळ क्षेत्रामध्ये भारताच्या वेगवेगळ्या उपग्रहांना लक्ष्य करू शकतो। म्हणूनच अंतराळ क्षेत्रामध्ये भारताच्या धोरणाच्या संदर्भात कोणी जर कारवाया करत असेल तर त्याला प्रतिबंध घालणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट आहे। दुसरं जे उद्दिष्ट आहे ते पाकिस्तान व चीनने बळकावलेला भारताचा भूप्रदेश परत मिळविण्याच्या दृष्टीने आपल्या सेना दलाची कार्यक्षमता
विकसित करणे. सर्वप्रथम आपण पाकिस्तानच्या संदर्भामध्ये बघू. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याबरोबरच भारताची भौगोलिक फाळणी देखील झाली आणि या भौगोलिक फाळणीतून पाकिस्तान नावाचे एक नवीन राष्ट्र हे निर्माण झाले. आणि भारत आणि पाकिस्तान यांना स्वातंत्र्य देताना भारतामध्ये अनेक प्रकारची संस्थानं होती आणि त्या संस्थानांचे जे प्रमुख होते त्यांना तो अधिकार देण्यात आलेला होता की तुम्हाला पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हायचं आहे का भारतामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. त्यापैकीच असणारे जे काश्मीर, जम्मू काश्मीरचे जे राजे आहेत, राजे हरिसिंग यांनी जम्मू काश्मीर हे स्वतंत्र संस्थान राहील, पाकिस्तान आणि भारत यांच्यासोबत चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण करून जम्मू काश्मीरचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले होते. पण 1947-48मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर टोळीवाल्यांना हाताशी धरून, वेगवेगळ्या पठाणी लोकांना हाताशी धरून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य कार्यवाही केली. या सैन्य कारवाई विरोधात लढण्याची क्षमता राजे हरिसिंग यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी भारत सरकारकडे लष्करी मदत मागितली. भारताची भूमिका ही नेहमीच शांततावादीच होती आणि त्यामुळेच भारताने जो भूभाग आपला नाही, जे स्वतंत्र संस्थान आहे, त्या स्वतंत्र संस्थानामध्ये लष्करी हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवला. त्यामुळे साहजिकच राजा हरिसिंग यांना असे वाटले की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपला भूभाग भारतासोबत जोडणे ही एक महत्त्वपूर्ण भूमिका राहील आणि त्यामुळेच त्यांनी भारतासोबत सामीलनामा किंवा करारनामा एक केला आणि त्या माध्यमातून जम्मू काश्मीर हे भारताचं एक घटक राज्य राहील अशा प्रकारचा तो करार होता. आणि मग ज्यावेळी जम्मू काश्मीरचं भारतामध्ये विलिनीकरण झालं राजे हरिसिंग यांच्या संमतीने, त्यानंतर भारताने पाकिस्तानी सैन्याविरोधात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केली. पंडित नेहरू, भारताचे तत्कालीन पंतप्रधान, यांना असे वाटले होते की संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव निर्माण करून हा जो भूभाग आहे भारतासोबत जोडला गेलेला, हा भूभाग पाकिस्तानी सैन्याच्या माध्यमातून सोडवता येईल, ही आशावादी भूमिका घेऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हा प्रश्न नेला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तान आणि भारताला युद्धबंदी घडवून आणण्यास आणि जैसे थे परिस्थिती निर्माण करण्यास सांगितले की ज्यामुळे जो भूभाग सुरुवातीच्या आक्रमणामुळे पाकिस्तानच्या ताब्यात होता, काश्मीरचा, जम्मू काश्मीरचा, आणि काही भूभाग हा भारताच्या ताब्यात होता, त्यामुळे तो भूभाग पाकिस्तानच्या सैन्याच्या आधिपत्याखाली आल्यामुळे तो पाकिस्तानकडेच राहिला जैसे ते परिस्थितीमुळे, आणि बाकीचा भूभाग जो आहे तो भारतीय सैन्याकडे राहिला, म्हणजेच भारताकडे राहिला. साहजिकच पाकिस्तानने जो बळकावलेला जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो ताब्यात घेण्यासाठी आपल्या सैन्य दलाची कार्यक्षमता विकसित करणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट आहे. आपले जे दोन्ही शेजारील राष्ट्र आहेत, पाकिस्तान आणि चीन, अतिशय गतीने आपल्या सैनिकी शक्तीचा विकास करीत आहेत व सैन्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सुसज्ज करून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच या राष्ट्रांच्या विरोधात आपल्या सैन्य दलाची कार्यक्षमता ही चांगल्या दर्जाची करणे आणि त्या राष्ट्रांच्या सैन्याच्या विरोधात आपल्या सैन्य दलाला चांगल्या प्रकारे लढा देता येईल अशा प्रकारची संरक्षण सिद्धता करणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट आहे. आता जे दुसरं शेजारी राष्ट्र आहे ते म्हणजे चीनसोबत आपले सुरुवातीचे संबंध हे फार चांगले होते. उलट भारताने चीनला वेळोवेळी सहकार्य केले. कम्युनिस्ट चीनला भारताने सर्वप्रथम एक राष्ट्र म्हणून मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चीनला सुरक्षा सदस्यामध्ये स्थान मिळावं म्हणून भारतानं पाठिंबा दिला. पण त्यानंतर चीनने भारतासोबत सातत्याने विश्वासघात केलेला दिसून येतो. चीनच्या विस्तारवाद किंवा साम्राज्यवाद भूमिकेमुळे भारतापुढे एक नवीन शत्रू म्हणून चीन नावारूपास आला आणि चीननं 1962ला भारतासोबत सीमाविवाद उकरून भारताचा लेह लडाखकडील जवळपास
38,000 वर्ग किलोमीटर हा भूभाग ताब्यामध्ये घेतला. तो भूप्रदेश ताब्यात मिळवण्याच्या दृष्टीने भारताला चीनपेक्षा सामर्थ्यशाली होणं आवश्यक आहे. पण चीनचा सध्याचा जो साम्राज्य विस्तार बघता आणि चीनचं जे असणारं लष्करी क्षमता बघता त्या मानाने भारताला आणखीन बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. आणि म्हणून आपल्या सेनादलाची कार्यक्षमता पाकिस्तान आणि चीन यांच्या सेनादलापेक्षा चांगल्या प्रकारे विकसित करणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट आहे. याला काही प्रमाणामध्ये मर्यादा आहेत. भारताची भौगोलिक स्थिती, भारताचे असणारे आर्थिक व राजकीय धोरण या गोष्टी आहेत. पण तरी देखील भारताचे सैन्य या दोन्हीही पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबत असणाऱ्या युद्ध आघाडीवर चांगल्या प्रकारे लढा देण्यासाठी विकसित करणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना वेळ प्रसंगी मदत करणे. भारत हा दक्षिण आशियातील सर्वात मोठे राष्ट्र आहे आणि भारताची भूमिका ही नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे. शेजारील राष्ट्रांसोबत मित्रत्वाचे संबंध निर्माण करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्टच आहे. पण भारताच्या संरक्षण धोरणाला कोणत्याही राष्ट्रापासून जर धोका निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी प्रत्युत्तर देणे हे देखील भारतानं वेळ प्रसंगी दाखवून दिलेले आहे. 1985ला दक्षिण आशियातील सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण वाढावी या उद्देशाने सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या स्थापनेसाठी तत्कालीन बांगलादेशचे पंतप्रधान मुजीबुर रहमान यांनी पुढाकार घेतला होता. त्याला भारताचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा होता. सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन रिजनल फॉर कोऑपरेशन, म्हणजे दक्षिण आशियाई सदस्य राष्ट्रांची ही सहकार्य संघटना असेल. या संघटनेमध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव ही मूळ सदस्य राष्ट्र होती. आता सध्या अफगाणिस्तान देखील त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. सार्क संघटनेचा उद्देश असा होता की दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये परस्पर व्यापार व आर्थिक देवाणघेवाण वाढविणे. त्यामुळे साहजिकच भारताच्या दृष्टिकोनातून, सर्व सदस्य राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून ही फार मोठे एक व्यासपीठ होतं. पण पाकिस्तानची असणारी जी भूमिका आहे त्या पाकिस्तानच्या भूमिकेमुळे सार्क संघटनेला चांगल्या प्रकारे विकसनशील करता आलेलं नाही. तरी देखील सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना ज्या वेळेस कोणत्याही प्रकारचे संकट आले, त्या संकटाच्या वेळेस, आर्थिक संकट असतील, लष्करी संकट आहे त्यावेळेस किंवा नैसर्गिक संकट आलेले असेल त्यावेळेस भारताने एक मोठं राष्ट्र म्हणून नेहमीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. उदाहरणार्थ 1987ला श्रीलंकेमध्ये तामिळ बंडखोराविरुद्ध श्रीलंकन सरकार लढा देत होतो. त्यावेळेस त्यांनी भारताला मदत मागितली. भारताने ऑपरेशन पवनहंस या नावाखाली श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी कारवाई केली आणि तामिळ बंडखोराविरोधात मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त केलं आणि श्रीलंकन सरकारला मदत केली. ज्याच्यामुळं श्रीलंकेमध्ये वाढणारा जो हिंसाचार आहे तो हिंसाचार बऱ्यापैकी संपवण्यात आला. अशीच मदत भारताने 1988ला मालदीवमध्ये केली. मालदीवमध्ये ज्यावेळेस तिथल्या राष्ट्रप्रमुखाविरोधात उठाव झाला त्यावेळेस भारताने ऑपरेशन कॅक्टस या नावाखाली हवाई दलाच्या माध्यमातून आपले सैन्य त्या ठिकाणी पाठवले आणि तिथली शांतता व स्थिरता निर्माण करण्यासाठी भारताने मदत केली. भारताने ही मदत करताना कोणत्याही प्रकारच्या अटी किंवा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ या ठिकाणी साधला नाही, तर सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना बळ देण्याचंच काम या ठिकाणी भारताने वेळ प्रसंगी केलेलं आहे. म्हणून भारताच्या संरक्षण धोरणाच्या उद्दिष्टामध्ये सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना वेळ प्रसंगी मदत करणे ही महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला दिसून येईल. 2017मध्ये तुम्हाला एक भारत आणि चीन यांच्यामधील जो डोकलाम विवाद आहे तो आपल्याला, तुम्ही बऱ्याच पेपरमध्ये त्याचं वाचन केलेलं असेल, त्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं देखील असेल. तर भूतान हे भारताचं महत्त्वाचं आणि एक जवळचं मित्र राष्ट्र आहे. भारत, भूतान आणि चीन यांचा निमुळता भूभाग ज्या ठिकाणी जोडला जातो त्या ठिकाणी डोकलाम हे ठिकाण आहे. ते भारताच्या आणि भूतानच्या हद्दीमध्ये आहे.
पण चीननं त्या भूभागामध्ये आपला अधिकार वर्चस्व करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस भूतान राष्ट्राकडे तेवढी क्षमता नाही. भूतानचे संरक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये भारत बऱ्याच प्रमाणामध्ये मदत करीत असतो आणि म्हणून भूतान या राष्ट्राच्या संरक्षणाची एक प्रकारे जबाबदारी ही भारताकडेच आहे. त्यामुळे साहजिकच सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना वेळप्रसंगी मदत करण्याच्या उद्दिष्टाच्या माध्यमातून भारताने त्या ठिकाणी डोकलाम भागामध्ये चीनी सैन्यासोबत सातत्यानं संघर्ष केला आणि चीनला त्या भागातून माघार घ्याव्यास लावली. म्हणजेच भारताचं संरक्षण धोरणाचं उद्दिष्ट तो भूभाग चीनपासून मुक्त करणे आणि भूतानच्या हितसंबंधाचे रक्षण करणे ही भूमिका भारताने त्या ठिकाणी निभावलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर भारताच्या कोणत्याही राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा परिस्थिती राज्यघटनेच्या विरोधात गेलेली असल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्य दलाला पाठवून ती परिस्थिती पूर्वपदावर आणणे. भारतातील कोणत्याही राज्यामध्ये जर कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असेल, अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असेल, तर ते प्रश्न हाताळण्यासाठी वेळप्रसंगी सैन्य दलाला पाठवून आपल्या अंतर्गत संरक्षण धोरणाचे रक्षण करणे हे देखील भारताचे संरक्षण धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर भारतामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि या जाती धर्माच्या आधारे आपले राजकीय गणित साध्य करण्यासाठी अनेक घटक वेगवेगळ्या जाती धर्माच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणताना आपल्याला दिसून येतात. आणि मग हा जो हिंसाचार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याची झळ बसते आणि राज्याची कायदा व सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त बळ लागतं. अशा वेळेस राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी वेळप्रसंगी केंद्र सरकारकडून सैन्यदल पाठवण्यात येतं आणि भारताची अंतर्गत सुरक्षितता ही सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. नंतरचा जो मुद्दा आहे, जगामध्ये शांतता व सुव्यवस्थेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाला सहकार्य करणे. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आणि भारताच्या संरक्षण धोरणामध्ये ही भूमिका आपल्याला सातत्याने दिसून येईल. संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती जी झालेली आहे ती जागतिक शांतता व सुव्यवस्थेसाठी आणि त्या माध्यमातून भारताचा देखील संयुक्त राष्ट्रसंघावर बऱ्यापैकी सहकार्याची भूमिका भारताने निभावली किंवा जास्तीत जास्त सहकार्य भारतानं या ठिकाणी केलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला मोठ्या प्रमाणामध्ये भारताने लष्करी मदत केलेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय शांततेसाठी ज्या वेगवेगळ्या मोहिमा आहेत त्या मोहिमामध्ये भारतीय लष्कराची भूमिका ही फार महत्त्वपूर्ण आहे आणि सर्वात जास्त भारतानं त्या ठिकाणी मदत केलेली आहे. म्हणून आता अलीकडच्या काळामध्ये 24 सप्टेंबर 2020ला जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाचं अधिवेशनाच्या माध्यमात होतं त्यावेळेस आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका मांडलेली आहे की भारताची भूमिका ही संयुक्त राष्ट्रसंघासाठी नेहमीच अनुकूल राहिलेली आहे. पण संयुक्त राष्ट्रसंघाच्या काही धोरणामध्ये आता बदल करणे ही काळाची गरज आहे आणि भारताला सुरक्षा समितीचा सदस्य करणे हे देखील महत्त्वपूर्ण भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी मांडली. त्याच्या मागचा अर्थ काय की भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळोवेळी आपले सहकार्य केलेलं आहे. दक्षिण आफ्रिका खंडातील कांगो, रवांडा, सोमालिया, सुदान या वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळेस संयुक्त राष्ट्रसंघाने लष्करी मोहिमा राबविल्या त्याच्यामध्ये भारतीय सैन्याने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाला सातत्याने सहकार्य करणे हे भारताच्या संरक्षण धोरणाचे एक उद्दिष्ट या ठिकाणी दिसून येईल. या PPT लेक्चर्समध्ये मी थोडक्यात तुमच्यासमोर काही मुद्दे मांडले, त्या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्हाला मी थोडं विश्लेषण केलेलं आहे. या संदर्भात काही अडचण असेल तर आपण मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता किंवा फोन करून मला विचारू शकता की सर याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट समजली नाही, तर मी तुमच्या शंकाचं नक्कीच निरसन करेल. धन्यवाद.